माहे ऑगस्ट सप्टेंबर 2024 मध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शासनामार्फत नुकसान भरपाई अनुदान छत्रपती संभाजीनगरसाठी देण्यासाठी घोषणा करण्यात आली होती, परंतु सदरील नुकसान भरपाई अनुदान अद्यापही मिळालेले नाही. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकरी यापासून वंचित आहे. त्यावर झालेला अन्याय आहे. तरी जिल्हाधिकारी साहेबांना नम्र विनंती आहे की आम्हा शेतकऱ्यांचा फारसा अंत न पाहता अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान भरपाई अनुदान त्वरित मंजूर आणि वितरित करण्यात यावं, अशा प्रकारची विनंती जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना या निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर जाऊन छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे की छत्रपती संभाजीनगर तालुका हा तुम्ही ज्यावेळेस ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झालेली होती, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्याला सगळ्यात जास्त अतिवृष्टी झालेली होती, तरी पण ह्या तालुका वंचित ठेवला व पैठण तालुक्याला तुम्ही अनुदान वितरित करीत आहात आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्याला आतापर्यंत सुद्धा तुम्ही अनुदान का देत नाही, त्यासाठी आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना काल निवेदन दिलेलं आहे. जर याची दखल जर घेतली नाही तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यालयासमोर हजारोच्या संख्येनं आमरण उपोषण करणार आहोत. याची सुद्धा दखल शासनाने व प्रशासनाने घ्यावी व आम्हाला लवकरात लवकर अतिवृष्टीचे अनुदान वितरित करावे. आमचं ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीचं नुकसान जे सरकार देऊ इच्छित होतं ते अद्यापर्यंत दिलेलं नाही आणि ते द्यायला पाहिजे. आमचा हक्क आहे. तेही बोलले आम्ही तुम्हाला अतिवृष्टीचं अनुदान देऊ, मग आशाला लावलं त्याप्रमाणे द्यायला पाहिजे. ते जर देत नसतील तर आम्ही या गोष्टीसाठी तीव्र आंदोलन करू, कलेक्टरेटवर जाऊ, उपोषणाला बसू. काय जे आमचं योग्य आम्हाला वाटेल ते आम्ही निदर्शन करू, पण आम्ही अनुदान मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे नक्की कलेक्टर साहेबांनी याची काळजी घ्यावी, याची जिम्मेदारी घ्यावी. निवेदनकर्ते जगदीश जनार्दन डवले, गणेश अशोक हाके, धर्मराज बाबासाहेब नागरे, योगेश पुंडलिक डवले, विकास हरिराम शेळके, दत्तू रामराव लोखंडे, श्रीमंत धोंडेबा पटाडे, विश्वंभर बनसी हाके, बद्रीनाथ कारभारी ढाकणे इत्यादी समस्त अळगाव बुद्रुक छत्रपती संभाजीनगरतील शेतकरी उपस्थित होते. जनवरला न्यूज करता दिलीप वरगट यांची रिपोर्ट छत्रपती संभाजीनगरहून.